खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. शहापूर नावाच्या एका शहरामध्ये राजा रामदेव राज्य करत होता. तो खूपच क्रूर आणि निर्दयी असा राजा होता. तो दररोज एका नवीन स्त्रीशी लग्न करायचा आणि दुसऱ्या दिवशी तिला फाशी द्यायचा. कोणी विरोध केला तर तो त्याला मृत्यूदंड द्यायचा. या राजाच्या कठोर आणि क्रूर निर्णयाने जनता खूपच दुःखी होती. राजाचे मंत्री आणि दरबारी यांनाही त्याचा खूप त्रास होत असे. पण राजाच्या समोर उभं राहून बोलण्याचं धाडस मात्र कुणामध्येही नव्हतं. ते आपली नाराजी व्यक्त करू शकत नव्हते किंवा समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न करू शकले नाहीत. राज्यात एक विचित्र भीती आणि शांतता पसरलेली होती. राज्यातील लोकांना माहीत होतं की राजा दररोज एका नवीन स्त्रीशी लग्न करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फाशी देतो. पण तो असे का करतो यामागील कारण मात्र कुणालाच माहीत नव्हतं. त्याच राज्याच्या दक्षिणेकडील काठावरती घनदाट जंगलामध्ये एक म्हातारा वैद्य त्याची मुलगी सूर्यकांता तिच्यासोबत राहत होता. त्यालाही राजाच्या सर्व कृती माहिती होत्या, म्हणून तो वेळेवर शहर सोडून जंगलात निघाला. त्याची मुलगी सूर्यकांता ही अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान होती. ती तिच्या वडिलांकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करत असे. जर एखादा आजारी व्यक्ती तिथे आला तर ती त्याला औषध देऊन बरे करायची. जर एखादा दुःखी व्यक्ती तिथे आला तर ती तिच्या शब्दांनी त्याचं सांत्वन करायची. एके दिवशी जेव्हा वैद्याला काही कामासाठी शहरात जावं लागलं, तेव्हा सूर्यकांतानं त्याच्यासोबत शहरात जाण्याचा आग्रह धरला. वैद्यांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तिने मात्र नकार दिला. ती तिच्या वडिलांसोबत गेली. जेव्हा त्या दोघांनी शहरात प्रवेश केला, तेव्हा रडत शिव्याशाप देत काही लोक राजाने फाशी दिलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन जात होते. जेव्हा हे दृश्य त्या म्हाताऱ्या वैद्यानं पाहिलं, तेव्हा परिस्थिती त्याच्या लगेच लक्षात आली. पण जेव्हा सूर्यकांताने रडणाऱ्या लोकांना पाहिलं, तेव्हा मात्र तिला फार दुःख झालं. ती म्हणाली, नाही बाबा, आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की हे लोक इतके दुःखी का आहेत आणि ते राजाबद्दल वाईट का बोलत आहेत. वैद्याने तिला वारंवार समजवल्यानंतरही ती शांत बसली नाही. जेव्हा सूर्यकांताला काही लोक दिसले, तेव्हा सूर्यकांतानं त्यांना कारण विचारले. तेव्हा त्यांनी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि विचारले, तुला काहीच माहित नाही का. सूर्यकांताने नकार दिल्यावरती त्यांनी त्यांची संपूर्ण वेदनादायक कहाणी सांगितली. ते ऐकून सूर्यकांता जागीच स्तब्ध झाली. काही वेळाने तिने तिच्या वडिलांना सांगितलं, बाबा, मला या राजाशी लग्न करायचं आहे. आपल्या मुलीकडून हे शब्द ऐकून तो स्तब्ध उभा राहिला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, मुली, तू वेडी आहेस का. काहीही काय बोलतेस. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या पत्नीला फासावर लटकवतो. तुला कळलं नाही का. सूर्यकांता म्हणाली, बाबा, मी काय बोलत आहे ते मला अगदी बरोबर कळतं. कृपया तुम्ही मला राजाकडे जाण्याची परवानगी द्या. जर मी माझ्या बुद्धीच्या आणि सचोटीच्या बळावरती या निर्दयी माणसाला बदलू शकले तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं यश असेल. अन्यथा या क्रूर राजामुळे आणखी कितीतरी निष्पाप मुलींना आपले प्राण द्यावे लागतील. खूप समजावून सांगूनही म्हातारा मुलीला समजावू शकला नाही. आपल्या मुलीच्या आग्रहाखातर तो झुकला. जड अंतकरणाने त्याने आपल्या मुलीला राजा रामदेवकडे जाण्याची परवानगी दिली. वडिलांची परवानगी मिळाल्यानंतर सूर्यकांता त्यांना नमस्कार करून राजाच्या राजवाड्यात जाण्याचा निर्धार करत निघाली. आता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी राजा आपल्या नवविवाहित पत्नीला फाशी का देत असे हे प्रथम आता आपण जाणून घेऊया. राजा सुरुवातीपासूनच इतका क्रूर आणि निर्दयी नव्हता. तो दयाळू आणि काळजी घेणारा होता. त्याच्या प्रजेची काळजी तो घेत असे. जेव्हा तो लग्नाच्या वयात पोचला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न कमला नावाच्या एका सुंदर तरुणीशी लावून दिले होते. ती अतिशय सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. रामदेव तिच्या सौंदर्यानं मोहित झाला होता. तो तिच्या प्रेमात पडला होता. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. एके दिवशी राजा दरबारातून थेट राणीच्या निवासस्थानी गेला आणि तिच्या कक्षामध्ये त्याने प्रवेश केला. तेव्हा तो समोरचं दृश्य पाहून थक्क झाला. त्याची पत्नी कमला हिचे एका नोकरासोबत प्रेम संबंध सुरू होते. त्यामुळे राजा खूप संतापला. त्यानं ताबडतोब त्याच्या पत्नीला आणि त्या नोकराला भिंतीमध्ये जिवंत गाळून टाकले. राणीच्या मृत्यूनंतर राजा अंधकारामध्ये बुडाला. तो खूप दुःखी राहू लागला. त्यानं
सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहणे थांबवले आणि स्वतःला एका अंधाऱ्या खोलीमध्ये बंद केले. राजा जेव्हा जेव्हा डोळे बंद करायचा, तेव्हा तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि तो नोकर यांच्यातील दृश्य वारंवार आठवायचे. वेळ गेली, पण ते दृश्य अविस्मरणीय राहिलं. तेथून त्याच्यात एक राक्षसाचा जन्म झाला. आता तो सुडाच्या अग्नीनं भस्मसात झाला होता. राजाने देशातील सर्वात कुशल चित्रकारांना बोलावलं आणि त्यांना राणी आणि तिच्या सेवकाचं दृश्य पुन्हा तयार करायला सांगितलं आणि ते त्याच्या खोलीच्या भिंतीवरती टांगलं. राजाला त्याच्या पत्नीच्या अविश्वासाने इतके दुःखी केले होते की आता संपूर्ण स्त्रियावरील त्याचा विश्वास उडाला होता. त्याच्या मनात स्त्रियांबद्दल द्वेष निर्माण झाला होता. म्हणून त्या क्षणाचं अविस्मरणीय दुःख टिपण्यासाठी ते कधीही न विसरता त्यानं ते चित्र त्याच्यासमोर ठेवलं. राग आणि सूडबुद्धीने पेटलेल्या राजाने एक भयानक निर्णय घेतला. तो दररोज एका नवीन स्त्रीशी लग्न करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मृत्यूदंड द्यायचा. सुरुवातीला त्याच्या मंत्र्यांना या वेदनादायक आणि अमानवीय निर्णयामुळे खूप निराशा झाली. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण राजा मात्र ऐकेना. त्याचे हृदय आता दगड झाले होते. तेव्हापासून तो क्रूरता आणि निर्दयतेचे जीवन जगत होता. त्याच दरम्यान वैद्याची मुलगी सूर्यकांता देखील राजाच्या राजवाड्यात आली. तिनं राजवाड्याच्या रक्षकाला सांगितलं, मला राजाला भेटायचं आहे, मला त्याची पत्नी व्हायचं आहे. हे ऐकून तो रक्षक तिच्याकडे विचित्रपणे पाहू लागला. जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता. एखादी मुलगी राजकुमारी होण्यासाठी जीव धोक्यात घालेल, ती स्वतःहून चालत आली आहे. मग त्याने शांतपणे राजाला तिचा संदेश दिला. हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्याला आश्चर्य वाटलं की ही कोणत्या प्रकारची मुलगी आहे जी स्वतःच्या मृत्यूला कवटाळू इच्छित आहे. राजाने ताबडतोब आपल्या सेवकाला त्या मुलीला समोर हजर करण्याचा आदेश दिला. राजाने सूर्यकांताला त्याच्या सेवकासोबत येताना पाहिलं आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने कधीही इतकी सुंदर आणि शांत स्त्री पाहिली नव्हती. सूर्यकांताच्या डोळ्यात एक विचित्र सत्य आणि आत्मविश्वास होता. सुरुवातीला त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हलकेसे हास्य उमटले, पण काही क्षणातच ते हास्य मावळले आणि त्याचा चेहरा पुन्हा निराशेने भरला. राजाने सूर्यकांताला खूप गंभीरपणे विचारले, तू इथे का आली आहेस? तू जो विचार घेऊन आली आहेस त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहित नाही का? माझ्याशी लग्न करणं म्हणजे मृत्यूला आलिंगन देणं. सूर्यकांता शांत व दृढनिश्चयी मनानं त्या राजाच्या डोळ्यात पाहत होती. हे राजा, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. सगळं जाणून घेतल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ठीक आहे, जर तुला सगळं माहीत आहे आणि तुला हा निर्णय असेल तर मला काहीच हरकत नाही. आपण उद्या लग्न करू. दुसऱ्या दिवशी राजा आणि सूर्यकांता यांचं लग्न झालं. सूर्यकांता आता त्या राजाची राणी बनली होती. त्या रात्री सूर्यकांता 16 अलंकारांनी स्वतःला सजवून राजाची वाट पाहत तिच्या लग्नाच्या पलंगावरती बसली होती. तिच्या डोळ्यात एक अद्भुत आत्मविश्वास होता. जणू काही तिनं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड दिलं होतं. थोड्याच वेळानं राजा खोलीत आला. त्यानं सूर्यकांताला वधूच्या वेशात पाहिलं. तेव्हा तो तिच्या सौंदर्यानं प्रभावित झाला. पण नंतर त्याचं लक्ष भिंतीवरच्या त्या मृत पत्नीच्या चित्राकडे गेलं. त्याच्या डोळ्यात वेदना आणि रागाची लाट उसळली. त्या चित्राने राजाच्या आठवणी जाग्या केल्या आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा स्त्रियांबद्दल असणारा राग उफाळून आला. पण राजाच्या हृदयात एका कोपऱ्यात सूर्यकांताच्या धाडसाने आणि सौंदर्याने एक वेगळे स्थान निर्माण केले होते. राजा रागाने म्हणाला, उद्या सकाळी मी तुला फाशी देईन. हे तुला माहीत असतानाही तू हे मूर्खपणाचं काम का केलं? सूर्यकांता मोठ्या नम्रतेने आणि आदराने म्हणाली, महाराज, हा निर्णय विधात्याने घेतला आहे. त्याचा निर्णय मला कोणत्याही परिस्थितीत मान्य आहे. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता आणि शब्दात कोणताही संकोच नव्हता. तेव्हा राजा म्हणाला, सकाळी तुझे काय होईल हे तुला माहीत आहे, तरीही तू तुझ्या मृत्यूची वाट पाहत नाही. तुला भीती वाटत नाही का? सूर्यकांता म्हणाली, महाराज, मला चांगलं माहीत आहे की तुम्ही सकाळ होताच मला मारून टाकाल, पण त्याआधी आजची रात्र माझ्याकडे संपूर्ण रात्र आहे.
प्रेम आणि आनंदाचे मोजमाप नाही. प्रेम हृदयात खोलवर राहतं. तर आज रात्री प्रेमाबद्दल बोलूया. राजा म्हणाला, तुझे हृदयस्पर्शी शब्द माझ्या मनावरती परिणाम करणार नाहीत. सूर्यकांता प्रेमाने व सन्मानाने म्हणाली, महाराज, जरी मी फक्त एका रात्रीसाठी असली तरी मी तुमची पत्नी आहे. म्हणून या रात्रीवरती माझा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही सकाळी जे काही करायचे ते करू शकता. पण सध्या तरी तुमचा राग सोडून द्या आणि थोडे शांत व्हा. सूर्यकांताचे हे बोलणे ऐकून राजाचा राग शांत होतो व तो खोलीतल्या खुर्चीवर आरामात बसतो. सूर्यकांता म्हणते, महाराज, आजची रात्र तुमच्यासाठी मनोरंजनाची आहे. तर मी तुम्हाला काय सांगू? मी तुम्हाला एक गोष्ट, एक ओळ किंवा एक गाणं गाऊ का? राजा म्हणाला, तू एका रात्रीसाठी माझी पत्नी आहेस आणि तुला या रात्रीचा पूर्ण अधिकार आहे. चल, मला एक गोष्ट सांग. सूर्यकांताने नम्रपणे राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती बोलू लागली, महाराज, एकेकाळी एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी, एक तरुण मुलगी आणि 2 तरुण मुले होती. त्यांची मुलगी लहान असल्याने व्यापाऱ्याला तिच्या लग्नाची दिवस रात्र काळजी वाटत असे. त्याला पैसे वाचवायचे होते आणि त्याच्या मुलीचे लग्न भव्य दिव्य पद्धतीने करायचे होते. पैसे कमावण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी त्याला परदेशात जावे लागले. प्रवास लांबचा होता. म्हणून त्याने त्याच्या कुटुंबियांना सांगितलं, तो काही दिवसात परत येईल. आणि तो निघून गेला. तेव्हा त्याची मुलगी त्याला खाण्यासाठी काही खजूर देते आणि म्हणते, बाबा, प्रवास लांबचा आहे. जर तुम्हाला भूक लागली तर वाटेत हे खजूर खा. आपल्या मुलीने दिलेले खजूर घेऊन व्यापारी त्याच्या प्रवासाला निघतो. लांब प्रवास, कडक उन्हामुळे चालताना तो थकतो. मग त्याला वाटेत एक विहीर दिसते. तो विचार करतो, इथे थोडा वेळ बसून आराम करावा, खजूर खावे आणि थंड पाणी प्यावे. मग मी आरामात परदेशात जाईन. हा विचार मनात ठेवून तो विहिरीजवळ बसतो आणि आरामात खजूर खाऊ लागतो. तो खजूर खात असताना अचानक त्याच्या हातातून एक खजूर निसटतं आणि विहिरीत पडतं. खजूर पाण्यात पडल्यानंतर काही क्षणांमध्ये विहिरीचं स्फटिकासारखं स्वच्छ पाणी रक्तात बदलतं. काही वेळात विहिरीतून एक रागावलेला राक्षस बाहेर येतो. त्याचे डोळे लाल असतात आणि त्याच्या हातात एक धारदार तलवार असते. हे पाहून तो व्यापारी भीतीने थरथर कापू लागतो. राक्षसाने रागाने व्यापारावरती हल्ला केला. तो म्हणाला, मी तुला सोडणार नाही. मी माझ्या तलवारीने तुझे तुकडे करीन. व्यापारी आधीच घाबरला होता. राक्षसाचे हे शब्द ऐकून तो थरथर कापू लागला आणि म्हणाला, हे राक्षसा, मी तुझे काय नुकसान केले आहे? तू मला का मारू पाहत आहेस? तेव्हा राक्षस म्हणू लागला, हे दृष्ट माणसा, तू विहिरीत टाकलेला खजूर माझ्या निष्पाप मुलाच्या घशात अडकला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. व्यापाऱ्यानं म्हटलं, मला क्षमा कर. मला तुझा मुलगा कुठेही दिसला नाही, पण तो खजूर चुकून विहिरीत पडला. तेव्हा राक्षस रागाने म्हणाला, आम्ही राक्षस तुम्हा मानवांना दिसत नाही, पण तू खजूर खाताना काळजी घेतली पाहिजे होती. कळत किंवा जाणून बुजून केलेला गुन्हा हा गुन्हाच असतो. आता मी तुझे तुकडे करून माझ्या मुलाला देईन. हत्या करणं हाच न्याय आहे. शेवटी त्या गरीब व्यापारी म्हणाला, राक्षसा, जर मला मारल्याने तुझा सूड पूर्ण होईल तर मी तुझ्या हातून मरायला तयार आहे. पण माझी एक विनंती आहे. राक्षसाने विचारले, कोणती विनंती? व्यापाराने जड अंतकरणाने सांगितले, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मी अनेक लोकांकडनं पैसे उधार घेतले आहेत. मला ते परत करायचे आहेत आणि माझ्या तरुण मुलीचे लग्न करायचे आहे. एकदा मी या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या की मी स्वतः तुझ्याकडे येईन. मग तू मला मारून तुझा बदला पूर्ण करून घे. हे ऐकून राक्षस विचार करू लागला. ही गोष्ट सांगत असताना सकाळ होते आणि सूर्यकांता कथा सांगणं थांबवते आणि गप्प बसते. सूर्यकांता शांत असल्याने पाहून राजा म्हणू लागला, सूर्यकांता, तू गप्प का आहेस? मला सांग ना, त्या राक्षसाने व्यापाऱ्याला मारलं का, की त्याने म्हटल्याप्रमाणे त्याला थोडा वेळ दिला? सूर्यकांता म्हणाली, महाराज, रात्र संपली आहे म्हणून गोष्ट संपली आहे. आता सकाळ झाली आहे आणि मी मरणार आहे. राजा म्हणाला, पण किमान मला सांग की राक्षसाने व्यापाऱ्याला मारलं की त्याला सोडून दिलं? सूर्यकांता म्हणाली, महाराज, ही खूप मोठी कहाणी आहे. संपूर्ण कहाणी सांगण्यासाठी खूप वेळ लागेल आणि आता माझी वेळ संपली आहे.
हे ऐकून राजा विचारात पडला. काही वेळ विचार केल्यानंतर तो त्या नवविवाहित राणीला म्हणतो, काळजी करू नकोस, आम्ही वेळ थांबवू. आम्ही तुला आयुष्याचा आणखी एक दिवस देऊ. आता तू कथा पुढे चालू ठेवू शकतेस. मग सूर्यकांता म्हणाली, नाही महाराज, रात्री कथा सांगितल्या जातात. आता सकाळ झाली आहे. तुमचे राजेशाही कर्तव्य पार पाडा. मी तुम्हाला उर्वरित कथा रात्री सांगेन. हे ऐकून राजा विचार करतो, किती मुली माझ्याकडे आल्या आणि मारल्या गेल्या. सर्वांच्या चेहऱ्यावरती मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती, पण हिच्या चेहऱ्यावरती भीतीचा कोणताही लवलेश नव्हता. मला तिची कहाणी खूप रंजक वाटली. तर तिचं आयुष्य आजच्या दिवस राहू दे. उद्या तिलाही इतर मुलींसारखं नशीब भोगावं लागेल. असा विचार करून राजा निघून जातो आणि दिवसभर त्याच्या राजकीय कर्तव्यामध्ये व्यस्त राहतो. दरम्यान सूर्यकांता हात जोडून सर्व शक्तिमान देवांना प्रार्थना करते, हे प्रभू, माझ्या पतीला ज्ञान दे. हे प्रभू, त्याच्या पापी कृत्यांना क्षमा कर आणि त्याला योग्य मार्ग दाखव. संध्याकाळी राजा पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी अधीर होता. तो सूर्यकांताच्या खोलीत प्रवेश करतो आणि तिला लवकर कथा सांगण्यास सुरुवात करण्याची मागणी करतो. राजाची अधीरता वाढत आहे हे पाहून सूर्यकांता म्हणते, महाराज, कृपया धीर धरा. आधी मी तुमचं जेवण बनवते. तुम्ही जेवू शकता आणि मग मी उर्वरित कथा सांगेल. असे म्हणून सूर्यकांता राजाची सेवा करू लागते. राजा म्हणतो, हे सेवकांचे काम आहे. तू हे का करत आहेस? सूर्यकांता प्रेमाने म्हणते, नाही महाराज, पत्नीने तिच्या पतीची काळजी घेणे हे कर्तव्य आहे. राजा म्हणाला, तुला तुझं संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवण्याची गरज नाही आणि तरीही या रात्रीनंतर हे सर्व काम सेवकांनाच करावं लागेल. सूर्यकांता म्हणाली, महाराज, जरी ते फक्त आज रात्रीसाठी असलं तरी मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. माझ्याकडे जेवढा वेळ होता तेवढा मी माझ्या पतीची सेवा केली. हे जाणून मी शांतीने मरेन. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला, पण नंतर त्याला त्याच्या पत्नीच्या विश्वासघाताची गोष्ट आठवली. राजा रागाने म्हणाला, माझ्यासाठी निरर्थक बोलणे बंद कर आणि गोष्ट सांगायला सुरुवात कर. असे म्हटल्यावरती ती गोष्ट सांगायला सुरुवात करते. राक्षसाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, मी तुला थोडा वेळ दिला तरी तू परत येशील याची काय हमी आहे? व्यापाऱ्याने सांगितले, हे राक्षसा, मी देवाची शपथ घेतो, मी वचन देतो, मी माझं काम पूर्ण करेन, इथे परत येईन आणि स्वतःला तुझ्या स्वाधीन करेन. माझ्यावरती विश्वास ठेव. विचार करून राक्षस म्हणाला, ठीक आहे, मी तुला 1 महिना देतो, पण 1 महिन्याने तू परत आला पाहिजेस, हे लक्षात ठेव. व्यापाऱ्याने राक्षसाचे आभार मानले आणि घरी निघाला. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो घरी पोचला. त्याला घरी पाहून व्यापाऱ्याची मुलगी आणि पत्नी खूप आनंदी झाले. त्याची पत्नी म्हणते की तुम्ही थकले असाल, हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. यावेळी माझं मन खूप घाबरलेलं होतं. मी देवाचे आभार मानते की तुम्ही सुखरूप परत आलात. पत्नीचे असे शब्द ऐकून व्यापाऱ्याचं हृदय वेदनांनी भरलं. त्याला वाटलं, जेव्हा मी कायमचा निघून जाईल तर माझ्या पत्नी आणि मुलांचं कसं काय होईल? त्या व्यापाऱ्यानं त्यांच्या आयुष्यातील उर्वरित दिवस कागदाच्या तुकड्यावरती लिहून ठेवले आणि दररोज 1 दिवस पुसून टाकला. हळूहळू वेळ निघून जात होती आणि त्या व्यापाऱ्याच्या आयुष्यातील उर्वरित दिवसही गेले. ते हळूहळू कमी कमी होत होते. त्याने आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार शोधला, तिथे लग्न लावून दिले आणि तिला निरोप दिला. व्यापाऱ्याला खूप आनंद झाला, पण त्याच वेळी तो दुःखीही झाला, कारण आजची रात्र त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र होती. आज त्याचा शेवटचा दिवस होता. उद्या तो राक्षस त्याचे तुकडे तुकडे करणार होता. व्यापारी अंथरुणावरती पडून त्या सर्व गोष्टींचा विचार करत होता. त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी आणि मुलांचं काय होईल या विचाराने तो सतत रडत होता. जड अंतकरणाने व्यापारी उठून बसतो आणि रडू लागतो. त्याचे रडणे ऐकून त्याची पत्नीही उठते. त्याला रडताना पाहून घाबरून ती त्याला विचारते, काय झालं, तुम्ही असे का रडत आहात? सुरुवातीला तो व्यापारी काहीही सांगत नाही, पण जेव्हा त्याची पत्नी आग्रह करते तेव्हा तो तुटतो आणि रडत रडत तिला सर्व काही सांगतो. संपूर्ण कहाणी ऐकून व्यापाऱ्याच्या पत्नीचे मन दुखावले जाते. ती दुःखी होते आणि म्हणते, मी तुमच्या जागी त्या राक्षसाकडे जाईन.
माझे काहीही झाले तरी चालेल. त्या राक्षसाने माझा जीव घेतला तरी मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. कथेच्या मध्यभागी राजा मध्येच बोलतो, काय स्त्री आहे? अशा स्त्रिया या जगात असतात का? उगाच उदार व निष्ठावान बनतात. पत्नीच्या दाराशी देवदूतही आपले डोके टेकवतील. सूर्यकांता म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर आहात महाराज. वाईट चारित्र्याच्या स्त्रिया कमी आहेत, पण त्यामुळे सर्व महिलांकडे बोट दाखवले जाते आणि त्यांना सारखेच वागवले जाते. हे ऐकून राजा विचारात पडतो. त्यानंतर ती उर्वरित कहाणी सांगू लागते. व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणतो, असे बोलू नकोस माझ्या प्रिय. मी जिवंत असताना हे कधीही घडू शकत नाही. जर तुला काही झाले तर माझ्या जगण्याचा अर्थ काय? माझ्याऐवजी तू त्या राक्षसाकडे जाशील असे तुला कसे वाटले? जर मी चूक केली तर त्याचे परिणाम मलाच भोगावे लागतील. मी गेल्यानंतर तू आपल्या मुलांची काळजी घे. त्यांना कधीही माझी आठवण येऊ देऊ नकोस. या संभाषणात रात्र निघून जाते आणि सकाळ होते. जड अंतकरणाने व्यापारी त्याच्या पत्नी व मुलांना मिठी मारतो आणि त्यांचा निरोप घेतो आणि निघून जातो. बराच वेळ गेल्यानंतर तो त्या विहिरीजवळ पोचतो जिथे राक्षस त्याला भेटला होता. व्यापारी राक्षसाला हाक मारतो आणि म्हणतो, राक्षसा, मी वचन दिल्याप्रमाणे तुझ्याकडे आलो आहे. आता माझा 1 महिना पूर्ण झाला आहे. माझा जीव घे. व्यापाऱ्याचा आवाज ऐकून राक्षस विहिरीतून बाहेर येतो आणि व्यापाऱ्याला म्हणतो, तू तर खूप धाडसी आहेस. तू थेट मृत्यूच्या दाढेमध्ये आला आहेस. अरे, मी तुला मारणार नाही, कारण मी तुला माफ केलं आहे. राक्षस पुढे म्हणतो, जेव्हा तू मला वेळ मागितलास तेव्हा मलाही तुझ्यावरती विश्वास नव्हता, म्हणून मी तेव्हापासून तुझ्या मागे येत होतो. तू जे काही सांगितलं ते सर्व अगदी खरं होतं. आता जा आणि तुझ्या बायकोची आणि मुलांची काळजी घे. ते तुझ्याशिवाय रडत आहेत. राक्षसाचे शब्द ऐकून व्यापाऱ्याला खूप आनंद झाला. त्याने हात जोडून राक्षसाचे आभार मानले. कथा येथे संपते. राजा पूर्णपणे भावुक झाला. तो आता प्रेमळ नजरेने सूर्यकांताकडे पाहत होता. सूर्यकांता म्हणाली, महाराज, एका स्त्रीच्या चुकीमुळे इतक्या निष्पाप स्त्रियांना शिक्षा करणं योग्य नाही. सर्व महिला सारख्या नसतात. म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या खोलीतून हे चित्र काढून टाकत नाही तोपर्यंत तुमचे दुःख कधीही कमी होणार नाही आणि तुम्ही प्रत्येक स्त्रीला चारित्र्यहीन मानत राहाल. हे ऐकून राजा आपल्या अविश्वासू पत्नीचे चित्र फाडून टाकतो आणि ते नष्ट करतो. सूर्यकांताचे हात आपल्या हातात घेत तो म्हणतो, आज तू माझं हृदय बदललं आहेस. मी रागाच्या भरात असंख्य पापे केली आहेत, पण आज तू माझे डोळे उघडले आहेस. सूर्यकांताने म्हटले, महाराज, आता तुम्हाला मला मारायचे असेल तर ते करा, पण माझी एक विनंती आहे. मला सैनिकाच्या हातांनी नाही तर तुमच्या हाताने फाशी द्या. कोणताही सैनिक मला स्पर्श करेल हे मला अजिबात सहन होणार नाही. जर मी तुमच्या हाताने मरण पावले तर मी सर्व इच्छांपासून मुक्त होईल. मला शांती मिळेल. राजा म्हणाला, नाही राणी, मी तुला काहीही करणार नाही. ज्या देवीनं माझा पोकळ भ्रम तोडला आणि मला या पापाच्या जीवनातून मुक्त केले तिला मी कसे मारू? मी तुला नेहमीच माझ्या तळहातावरती जपून ठेवेन. तू कितीही पाप केले तरी यासाठी देव मला कधीही माफ करू शकत नाही. पण आता माझ्या उर्वरित आयुष्यात मी तुझ्यासोबत आनंदाने राहू इच्छितो. जेव्हा वैद्याला हे कळले की त्याची मुलगी केवळ सुरक्षितच नाही तर तिने राजाचे डोळेही उघडले आहेत, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. राजा आणि राणी सूर्यकांता आता आनंदी जीवन जगू लागले.